नमस्कार मित्रांनो. आत्ताच तुम्ही या व्हिडिओच्या सुरुवातीला सार्वजनिक ठिकाणी रस्त्याच्या किनारी घाण पडली आहे, कचरा वाढत चालला आहे, हे दृश्य पाहिलं. बरेच लोकं आपापल्या घरातला कचरा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून सार्वजनिक ठिकाणी असा आणून टाकतात. असं टाकल्याने आपली गावं अस्वच्छ दिसू लागतात. तिथे कुत्री, मांजरी यांचा वावर वाढतो, दुर्गंधी तयार होते. असं चित्र तुमच्याही गावाच्या परिसरात तुम्हाला दिसत असेल. तर हे असं चित्र पूर्णपणे आपल्याला अ, अ, बदलता येऊ शकतं. त्याच्यासाठी माझ्याकडे एक छान सुंदर उपाय आहे. तो काय उपाय आहे तो मी तुम्हाला आता थोडक्यात सांगतो. आत्ताच मी तुम्हाला बोललो त्याप्रमाणे तो नेमका काय उपाय आहे? तर हा बघा, हा एक छोटासा उपाय जर प्रत्येकाने अवलंब केला, तर ह्या प्रश्नाला आपल्याला उत्तर सापडू शकतं. हा असा मी एक शून्य कचरा संच तयार केलाय. या संचामध्ये काय-काय आहे नेमकं ते तुम्हाला मी दाखवतो. एक कापडी पिशवी आहे. मोठ्या आकाराची कापडी पिशवी आहे. ही तुम्ही बाहेर बाजारात जाताना प्रत्येकाने आठवणीने घरून घेऊन जायची आहे. आणि ह्या कापडी पिशवीमध्ये तुम्हाला जे काही सामान आणायचं आहे बाजारातनं, भाजी म्हणा, किराणा म्हणा, ते तुम्ही घेऊन येऊ शकता, फळं घेऊन येऊ शकता. आणि कापडी पिशवी वापरण्याचं मुख्य कारण म्हणजे बाजारातली प्लास्टिकच्या थैलीला तुम्हाला नाही म्हणायचं आहे. म्हणजे घरातला कचरा आपल्याला मुळातच कमी करायचा आहे. प्लास्टिक कापडी थैलीप्रमाणे अजून एक आपल्याकडे ही जी पिशवी आहे, ही विशेष प्रकारची पिशवी आहे. ही छत्रीच्या कापडापासून बनवलेली अशी पिशवी आहे. ही पूर्णपणे वॉशेबल, धुता येईल अशी पिशवी आहे आणि पुन्हा-पुन्हा वापरता येईल अशी पिशवी आहे. तर ही पिशवी तुम्हाला काही मासे खरेदी करायचे आहेत, तर त्यासाठीही वापरता येईल. म्हणजे तिथे सुद्धा तुम्हाला बाजारातली जी प्लास्टिकची थैली आहे ती टाळता येईल. त्याच्यानंतर ह्या रिकाम्या गोणी आहेत आपल्याकडे ह्या संचामध्ये. तर ह्या रिकाम्या गोणी प्रत्येकाने स्वतःच्या घरी ठेवायच्यात आणि ह्याच्यामध्ये आपल्याला घरात जमणारं जे प्लास्टिक आहे, म्हणजे कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी बऱ्याच वेळा आपल्या घरात प्लास्टिक जमतं, प्लास्टिकच्या पिशव्या जमतात. तर त्या सगळ्या पिशव्या स्वच्छ आणि कोरड्या करून आपण ह्या गोणीमध्ये भरायच्या आहेत आणि ही भरलेली गोण नंतर घट्ट दोरीने त्याचं तोंड बांधून आपल्याला ती रिसायकलिंग करणाऱ्या संस्थेकडे द्यायची आहे. ह्या प्लास्टिकच्या थैलीप्रमाणे ही दुसरी गोण आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कागद, कपडे वगैरे सगळं जमा करायचं आहे. घरात येणारे काही खोके असतात, उत्पादनांचे वरची आवरण असतात, पुठ्ठ्याची आवरण असतात. तर कागद, कपडे, पुठ्ठे सुद्धा आपल्याला वेगळे जमा करायचे आहेत. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, की जर ते सुद्धा तुम्ही कचरा म्हणून इकडे-तिकडे कुठेतरी टाकून दिलेत, तर भले ते मातीशी जरी एकरूप होत असले, तरी त्याचा एक प्रकारे ते पर्यावरणाला त्रासदायक आहे. जर तुम्ही ते कागद, कपडे, पुठ्ठे जर वेगळे ठेवलेत आणि जर ते पुनर्निर्मितीसाठी पाठवले, तर तुम्ही जंगलातलं एक झाड वाचवल्यासारखं आहे. कारण हे कागद, कपडे बनवायला सुद्धा प्रचंड प्रमाणात जंगलतोड होते. कागद निर्माण करण्यासाठी. त्याच्यानंतर अजून एक आपली ही गोण आहे, रिकामी गोण. ह्याच्यामध्ये तुम्हाला डबे, बाटल्या प्लास्टिकच्या, भंगार कडे देण्याचं जे सामान आहे ते ह्याच्यामध्ये भरायचं आहे. अशा प्रकारे प्रत्येकाने जर आपापल्या घरी कचऱ्याचं व्यवस्थित वर्गीकरण केलं, तर बराचसा कचऱ्याचा प्रश्न तुमचा घरातच सुटतोय. राहतोय आता ओला कचऱ्याचा प्रश्न. तर ओला कचरा आहे हा मातीशी पूर्णपणे निसर्गाशी एकरूप होणारा कचरा आहे. ज्यांच्या घरी स्वतःची जागा उपलब्ध आहे, म्हणजे घराच्या आजूबाजूला एखाद्याची बाग आहे, शेत आहे, तर अशा माणसांनी स्वतःच्या जागेमध्ये एक छानपैकी खड्डा करून तो सगळा निसर्गाशी एकरूप होणारा कचरा स्वतःच्याच जागेमध्ये जिरवायचा आहे, जेणेकरून तो निसर्गाशी एकरूप होईल. म्हणजे ओल्या कचऱ्याचा प्रश्न तुमचा घरातच सुटलाय. सुका कचरा सगळा आपण रिसायकलिंगला पाठवतोय. अशा पद्धतीने तुमचं घर हे पूर्णपणे आदर्श असं शून्य कचरा घर तयार होईल. अशी अनेक शून्य कचरा घरं जर तयार झाली, तर हा गावोगावी निर्माण होणारा जो प्रश्न आहे कचऱ्याचा, हा सुटायला खूप मदत होऊ शकते. आता पुढे राहिलं, की ज्यांच्याकडे स्वतःची जागा नाही आहे उपलब्ध, की बाबा आम्ही बिल्डिंगमध्ये राहतोय, ब्लॉकमध्ये राहतोय, आम्ही ओला कचरा आम्ही कुठे टाकणार? आम्हाला ग्रामपंचायतीला किंवा नगरपालिकेलाच तो द्यावा लागेल. तर अशा लोकांना सुद्धा एक छान पर्याय आहे. तो म्हणजे कंपोस्ट बास्केट. जाळीच्या ज्या टोपल्या येतात, उंच लॉन्ड्री बास्केट किंवा जाळीच्या प्लास्टिकच्या बास्केट येतात. त्याच्यामध्ये तुम्ही ह्या ओल्या कचऱ्यापासून सुंदरपणे खत तयार करू शकता. आणि त्याच्याबद्दलची अधिक माहिती तुम्हाला हवी असेल, तर मी माझा एक नंबर तुम्हाला पुढे देतोय. त्या नंबरवरती तुम्ही माझ्याशी संपर्क करा. मी तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती देईन.
हे पहा, घरात प्रत्येकाने आपापल्या घरात जेव्हा आपण कचरा काढतो तेव्हा घरामध्ये काही भाज्या फळांची सालं असतात, प्लास्टिकच्या पिशव्या असतात, कागद कपटे असतात. तर आपल्याला घरातच प्रत्येकाने आपापल्या हाताला अशी सवय लावून घ्यायची आहे की घरामध्ये आपल्याला त्याचं वर्गीकरण करायचं आहे. या प्लास्टिकच्या पिशव्या आपल्याला एका वेगळ्या गोणीमध्ये जमा करायच्यात, कागद कपटे असतील ते ह्या गोणीमध्ये जमा करायच्यात, आणि जो मातीशी एकरूप होणारा फळांची सालं वगैरे भाज्यांची सालं आहेत, हा कचरा आपल्याला ह्या एका वेगळ्या बादलीत जमा करायचा. जर काही भंगार वस्तू असतील किंवा प्लास्टिकच्या अशा काही वस्तू आहेत, भंगारवाल्याला देऊ शकतोय, त्या वस्तू आपल्याला वेगळ्या ठेवायच्या. इथे आता आपण हे वर्गीकरण घरातल्या घरातच केल्यामुळे बराचसा आपला प्रश्न घरातच सुटलाय. तो कसा काय ते बघा. तर हा ओला कचरा आपला मातीशी एकरूप होणार आहे, हे आपलं भंगारवाल्याकडे जाणार आहे. कागद कपटे आणि प्लास्टिक हे आपलं रिसायकलिंगला जाणार आहे. त्यामुळे हा कचरा राहतच नाहीये, त्याचा पुढे काहीतरी छान उपयोग होणार आहे. अशा प्रकारे ह्या कचऱ्याला आपण शून्य कचरा करून टाकलेला आहे. म्हणजे प्रत्येकाचं घर अशा पद्धतीने जर कचऱ्याचं वर्गीकरण झालं आणि जर त्याचं व्यवस्थापन पुढे योग्य ठिकाणी करता आलं, तर हा कचरा राहतच नाही, तो शून्य कचरा होतो आणि आपली सगळ्यांची घरं शून्य कचरा बनू शकतात आणि हा कचऱ्याचा प्रश्न आपल्याला सहज प्रत्येकाला सोडवता येऊ शकतो. नमस्कार.